राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आजपासून परत एकदा पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज सोयाबीन पिकासाठी 58,000 रुपयाप्रमाणे, कपाशी पिकासाठी 60,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपलं बँक खाता तपासायचं आहे। कारण आज पुन्हा एकदा पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। राज्यातील या प्रमुख 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यांमधील असतील त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला काल पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार नाहीत। म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार हा पीक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार नाही। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, नियमांचं पालन करत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत। त्या शेतकरी बांधवांनी आज सकाळपासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे विस्तार होत आहेत। परंतु ज्या 20 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा या 20 जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्हाला अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील आणि तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही हे महत्त्वाची कामे केलेली नसतील तर लवकरात लवकर महत्त्वाची कामे करायची आहेत, तरच तुम्हाला या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। अन्यथा जर तुम्ही ही कामे केले नाहीत तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। तर बघा, शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। परंतु या सर्व प्रकारच्या बातम्यांना आज ब्रेक सुद्धा लागलेला आहे। सर्व चर्चा थांबलेल्या आहेत कारण प्रत्यक्षामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। कारण हा 3 वर्षांचा पीक विमा सोडण्यात आलेला आहे। 3 वर्षांपासून भरपूर शेतकरी बांधव वाट सुद्धा पाहत होते, कारण त्यांच्या खात्यामध्ये 3 वर्षापासून कोणत्याही प्रकारचा पीक विमा आलेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांना आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार रब्बी हंगामामधील आणि खरीप हंगामामधील या दोन्ही हंगामामधील जे पीक विमे थकीत होते त्यांचे सर्वांचे पीक विमे आजपासून सोडण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2022, 2023, 2024 बघा, या 3 वर्षांचा पीक विमा एकदाच एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही हे कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये उद्या सुद्धा पैसे येणार नाहीत। बघा, शेतकरी बांधवांना भरपूर शेतकरी बांधवांचं खरीप हंगामामध्ये नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांचं रब्बी हंगामामध्ये नुकसान सुद्धा झालेलं होतं। ज्या शेतकरी बांधवांचं या हंगामामध्ये नुकसान झालेलं असेल त्यांनाच या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांना तुमच्या पिकांनुसार हा पीक विमा विस्तार होत आहे। जर तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर असेल, मूग असेल, हरभरा डाळ असेल, विविध प्रकारची पिके आहेत, या पिकांपैकी तुमचं कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तरी पण तुम्हाला या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा, यामध्ये 60 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या 60 पिकांसाठी हा पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता पीक विम्याच्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे 100% विस्तार सुद्धा होणार आहेत आणि सध्याच्या स्थितीला भरपूर जिल्ह्यांमध्ये विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती, त्यामुळे शेतकरी बांधवांना या बातमीवरती तुम्ही सुद्धा विश्वास
विश्वास ठेवू शकता। बघा 3 वर्षांचा पीक विमा विस्तार होत आहे। तर हा पीक विमा विस्तार करण्यासाठी 2 दिवसांपूर्वी केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना सूचना देण्यात आलेले होते की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करा। त्यामुळे कालच या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या प्रमुख बँकांमध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले होते। हे पैसे आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा हंगामातील आणि रब्बी हंगामामधील पीक विमा या दोन्ही पीक विम्यांचे पैसे विस्तार होत आहेत। तर याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांना 8,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना 10,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 30,000 रुपये, तर काही शेतकरी बांधवांना 52,000 रुपयापर्यंत हा पीक विमा मिळालेला आहे। म्हणजेच 2022, 2023 आणि 2024 बघा या 3 वर्षांचा थकीत पीक विमा होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम सुद्धा वितरण होत आहे। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। परंतु ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते त्यांच्यामध्ये निराशा पसरलेली आहे। त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येतील का, आम्हाला पैसे मिळणार का, आम्हाला योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे का। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खरोखर नुकसान झालेलं असेल, खरोखर तुमच्या नैसर्गिक आपत्तीमुळे, अतिवृष्टीमुळे, मोठ्या पावसामुळे जर तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही त्या पिकांचा पीक विमा उतरवलेला असेल तर या ठिकाणी 100% पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। कारण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही, कोणत्याही शेतकरी बांधवाला कमी जास्त पीक विमा सुद्धा वाटप होणार नाही। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांना 100% पैसे सुद्धा विस्तार होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा आज सर्वात मोठा टप्पा आहे, कारण आज थेट 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत। याप्रमाणे उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, याच्या निधी वितरणाची सुरुवात मागच्या 2 दिवसांपूर्वी करण्यात आलेली होती। परंतु काही तांत्रिक अडचणी होत्या, बँकेचे सर्व्हर डाऊन होते, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2 दिवसांमध्ये या पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। परंतु आज सकाळपासून सर्व्हर चालू झालेला आहे, त्यामुळे आज सकाळपासून हे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती विस्तार होत असतात। म्हणजे ज्याप्रमाणे नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता, विविध योजनांचे पैसे आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येतच असतात, त्याचप्रमाणे या पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती बँकेत हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ही सूचना म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। कारण ज्यांचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण थेट 20 जिल्ह्यांची यादी बघून सुद्धा घेणार आहोत। परंतु आज राज्याचे कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा या 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांमध्ये मोडत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 5 प्रकारांपैकी पहिला प्रकार म्हणजे जर तुमच्या नावाने जमीन नसेल आणि तुम्ही सरकारचे गायरान जमीन दाखवून त्या पीक विमा उतरवलेला असेल, त्याचा फॉर्म भरलेला असेल, त्याचा सर्वे केलेला असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमचं नुकसान झालेलं असेल परंतु त्याचे पंचनामे केलेले नसतील, त्याची पीक पाणी केलेले नसेल तरी पण तुम्हाला या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असतील आणि खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा काल पैसे आलेले होते, आज सुद्धा पैसे
पैसे येत आहे, उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही, कारण भरपूर शेतकरी बांधवांनी सकाळपासून बँकेमध्ये 2 ते 3 चक्रा सुद्धा मारलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, हे पैसे तुम्हाला 100% मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होत आहेत, कारण केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून कालच पीक विमा कंपन्यांना आदेश सुद्धा दिलेला होता की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडा, कारण तुम्ही 3 वर्षे लेट केलेला आहे। आता उशीर करू नका, अन्यथा तुम्हाला 12% व्याजदर देऊन या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना सोडावे लागतील। त्यामुळे पीक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर त्यांचे सूत्र हलवलेले आहेत। सूत्र कशामुळे हलवलेले आहेत त्याची कारणे सुद्धा लगेच सांगतो। बघा, लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न सोडल्याने त्यांना थेट 12% जास्त रक्कम परत शेतकऱ्यांना सोडावी लागेल। त्यामुळे व्याजदर देऊ लागू नये यासाठी लवकरात लवकर या पीक विम्याचे पैसे सोडण्यात सुद्धा येत आहे। परंतु शेतकरी बांधवांना, काही शेतकरी बांधवांना कमी पीक विमा मिळत आहे, काही शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांचा खर्च सुद्धा निघत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार तुमच्या पिकांनुसार हा पीक विमा वाटप केला जात आहे। जर तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून पीक आलेला असेल, म्हणजेच त्या पिकासाठी जास्त खर्च केलेला असेल, तर त्याच्यासाठी जास्त पीक विमा आणि त्या पिकासाठी कमी खर्च केलेला असेल तर तुम्हाला कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी दुसऱ्या शेतकरी बांधवांशी तुलना सुद्धा करायची नाही, कारण त्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे, त्यामुळे त्यांना 100% जास्त पीक विमा मिळणार आहे आणि तुमचं कमी नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला कमी पीक विमा वाटप होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचा मेसेज आलेला नसेल, पीक विम्याचे पैसे जमा झालेले नसतील, तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये हस्तांतर होत असतात, त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही 2022, 2023 किंवा 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये जर तुमचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही पंचनामे सुद्धा केलेले असावेत। जर तुम्ही ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल, पंचनामे केलेली असतील, तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवांना आज पैसे येणार नाहीत त्या शेतकरी बांधवांनी एका नंबरवरती फोन करायचा आहे। तो नंबर थेट कृषी अधिकाऱ्यांचा आहे, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील का, तुम्हालाच का पैसे आलेले नाहीत, किंवा तुमचं नुकसान खरोखर झालेलं आहे का, तुमची नोंदणी सध्याच्या स्थितीला पात्रतेमध्ये आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सुद्धा भेटणार आहेत। परंतु अगोदर बघायचं आहे की तुमचं बँक खातं, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का। बघा शेतकरी बांधवांनो, SBI बँकेमध्ये पैसे येतील, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे येतील, पोस्ट बँकेमध्ये, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, SBI बँक, त्यासोबतच पंजाब नॅशनल बँक, IDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक म्हणजे सरकारी बँका, सहकारी बँका, खासगी बँका, पतसंस्था बँका, सोसायटी बँका, बघा सर्व बँकेमध्ये पैसे येतील। परंतु ज्या बँकांचं विलीनीकरण झालेलं असेल, ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकांना डीबीटीची प्रोसेस नसेल, अशा बँकेमध्ये पैसे येणार नाही। त्यामुळे तुमचं खातं अशा बँकेमध्ये असेल तर तुम्ही ते खातं लवकरात लवकर SBI बँक, पोस्ट बँक या बँकांमध्ये ट्रान्सफर सुद्धा करायचं आहे। किंवा शेतकरी बांधवांनो, तुम्ही SBI बँकेमध्ये, पोस्ट बँकेमध्ये बँक खातं खोला आणि त्याला आपलं आधार कार्ड लिंक सुद्धा करायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गडचिरोली जिल्हा, हिंगोली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच टोटल मिळून 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी बांधवांना 7,000 रुपये, 8,000 रुपये, 9,000 रुपये अशा पद्धतीने पीक विमा सुद्धा मिळालेले आहे। तर त्याचे प्रमुख कारणे समोर सुद्धा आलेली आहेत। बघा
काही शेतकरी बांधवांनी 2020 मध्ये पंचनामे केलेले नव्हते, काही शेतकरी बांधवांनी 2022 मध्ये पंचनामे केलेले नव्हते, फक्त 2024 मध्ये पंचनामा केलेला होता। बघा, ज्या वर्षी पंचनामा केलेला असेल त्या वर्षाचा पीक विमा 100% मिळणार आहे, त्यामुळे काळजी करायची नाही।